बघा, आज एक आपण नवीन एक सर इंट्रोड्यूस करतोय जे आपल्या दिव्या परिवारामध्ये दाखल झालेले आहेत, निखिल पारगावकर सर. त्यांचं MSc फिजिक्स आहे कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून. तर आमचे जे क्लासमेटच आहेत, आपण ह्याच्या आधी विद्या राठोड मॅडमांची तुमची ओळख करून दिलेली आहे. तर हे सगळे माझं जे फ्रेंड सर्कल आहे ते आम्ही प्रत्येक डिफरंट सब्जेक्टमध्ये एक मास्टर केलेलं आहे आणि ह्यांचा उपयोग तुमच्यासाठी व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. तर सर तुमचं आज जस्ट इंट्रोडक्शन देतील, स्टार्ट करतील. तर तुम्ही चांगलं कोऑपरेट करायचं आहे आणि अभ्यासाला चालू करायचं आहे. सर आजपासून आपलं केमिस्ट्री घेतील. प्लीज सर. थँक्यू. आज आपण केमिस्ट्रीचा पहिला चॅप्टर बघणार आहे. जस्ट आज इंट्रोडक्शन करायचे आहे. पहिला चॅप्टर आहे सॉलिड स्टेट. ओके, सो वी विल स्टार्ट विथ द सॉलिड स्टेट. आपल्याला माहिती आहे की कॉमनली मॅटरच्या 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे तिन्हीमध्ये आपण काय डिफरन्शिएट करू शकतो? तर मेन डिफरन्शिएशन ह्याचा आहे की सॉलिड मधले जे पार्टिकल्स असतात त्यांच्यातलं इंटर पार्टिकल डिस्टन्स जे आहे ते खूप कमी असतं, किंवा त्यांच्यातलं इंटर पार्टिकल अट्रॅक्शन जो फोर्स आहे तो खूप जास्त असतो. त्यामुळे ते पार्टिकल खूप जवळ येतात आणि त्यांचं स्ट्रक्चर एक क्लोज पॅक होतं. कम्पॅरेटिव्हली लिक्विड मध्ये पार्टिकल्स थोडेसे लांब गेलेले असतात, त्यांच्यातला इंटर पार्टिकल फोर्स थोडासा कमी झालेला असतो. आणि गॅसेस मध्ये ते इंटरमॉलिक्युलर जो फोर्स आहे, इंटर पार्टिकल फोर्स, तो खूप कमी झालेला असतो, त्यामुळे पार्टिकल त्यातले खूप लांब गेलेले असतात. हा बेसिक फरक झाला सॉलिड, लिक्विड आणि गॅस मधला. सो आपण आता बघणार आहे फक्त सॉलिड स्टेट. तर सॉलिडला पण पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं आहे की 2 ब्रॉडली क्लासिफिकेशन केलं आहे 2 टाइप्स मध्ये. तर सॉलिडचं क्लासिफिकेशन त्यांनी कशात केलेलं आहे? तर एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. ओके, तो हे 2 ब्रॉडली क्लासिफिकेशन आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय असतं की जे पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे त्या सॉलिड मधली ती रेग्युलर आणि पिरियडिकली असते. म्हणजे ते लॉंग रेंज मध्ये एका पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये अरेंज केलेले असतात आणि तसे स्ट्रक्चर खूप लॉंग रेंज पर्यंत त्यांचे असतात. आणि कम्पॅरेटिव्हली अमॉर्फस मध्ये काय असतं तर ते रॅन्डमली अरेंज्ड असतात. म्हणजे आपण सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये बघितलं की सॉलिड मध्ये पार्टिकल्स खूप जवळ असतात, तसे क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पार्टिकल्स हे रेग्युलर एका प्रॉपर शेप मध्ये असतात आणि अमॉर्फस मध्ये ते खूप रॅन्डमली ओरिजिनेट असतात. तर दुसऱ्या यांच्यातलं मेन क्लासिफिकेशन काय आहे? पहिलं झालं काय त्यांचं पार्टिकल्सची रेग्युलरिटी अँड पिरियोडिसिटी. रेग्युलॅरिटी अँड पिरियोडिसिटी ऑफ पार्टिकल्स. आणि अमॉर्फस मध्ये आपण काय म्हणू शकतो तर दे आर रॅन्डमली अरेंज. पार्टिकल्स आर रॅन्डमली अरेंज्ड. ओके, सो हा झाला पहिला क्लासिफिकेशन क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड मधला. तर दुसरं क्लासिफिकेशन आपण मेनली काय बघू शकतो तर त्यांचे मेल्टिंग पॉइंट्स. तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे मेल्टिंग पॉइंट्स असतात ते शार्प असतात. शार्प म्हणजे कसे? तर एका ठराविक पर्टिक्युलर टेम्परेचरला क्रिस्टलाइन सॉलिड हे मेल्ट होतात. आणि अमॉर्फस मध्ये आपण कसं बघू शकतो तर ह्यांच्यात कुठले असे ठराविक पर्टिक्युलर टेम्परेचर नसते की ज्याला ते अमॉर्फस सॉलिड हे मेल्ट होतात. त्यांच्यात एक रेंज असते टेम्परेचरची की ज्याच्यामध्ये ते पहिल्यांदा मेल्ट व्हायला चालू होतात ग्रॅज्युअली, आणि पहिल्यांदा ते सॉफ्ट होतात आणि हळूहळू परत ते मेल्ट व्हायला चालू होतात. ह्याच्यात आपण एक्झाम्पल बघू शकू. सोडियम आहे, ज्याचा आपण मेल्टिंग पॉइंट बघतोय 801 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा पर्टिक्युलर मेल्टिंग पॉइंट आहे, टेम्परेचर पर्टिक्युलर आहे की ज्याला सोडियम मेल्ट होतो. तसं अमॉर्फस सॉलिड्स मध्ये आपल्याला भेटत नाही. आणि पुढचं मेन क्लासिफिकेशन ह्याच्यातलं आहे की क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात ते एनिसोट्रॉपिक बिहेवियर एक्झिबिट करतात. एनिसोट्रॉपिक म्हणजेच काय? क्रिस्टलाइन सॉलिड मधले जे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे कंडक्टिव्हिटी असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, ह्या प्रॉपर्टीज प्रत्येक डायरेक्शनला डिफरंट असतात. आणि अमॉर्फस सॉलिड हे आयसोट्रॉपिक
बिहेवियर एक्झिबिट करतात. आयसोट्रॉपिक म्हणजेच काय, तर ह्याच प्रॉपर्टीज कुठल्या केमिकल कंडक्टिव्हिटी असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या डायरेक्शनला सेम असतात अमॉर्फस मध्ये, आणि त्याच्या अपोजिट डिफरंट असतात डिफरंट डायरेक्शनला क्रिस्टलाइन सॉलिड्स मध्ये. हे यांच्यातले झाले मेन क्लासिफिकेशन. आता त्याचे आपण एक्झाम्पल बघूया. तर क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये काय काय आपण एक्झाम्पल देऊ शकतो, तर आपण जे कॉमन सॉल्ट असतं आपलं NaCl ते क्रिस्टलाइन आहे, सोडियम क्रिस्टलाइन आहे, नंतर गोल्ड क्रिस्टलाइन आहे, कॉपर. हे का क्रिस्टलाइन आहेत, कारण यांच्यात पिरियॉडिकली अरेंजमेंट आहे. त्यांचे जे स्ट्रक्चर आहे क्रिस्टल जे असतात त्यांची पिरियॉडिक अरेंजमेंट असते लॉंग रेंज वरती. त्यांचं मेल्टिंग पॉईंट शार्प आहे, प्रत्येकाचा एक मेल्टिंग पॉईंट ठरलेला आहे, ठराविक टेम्परेचरला ते मेल्ट होणारच. तसं अमॉर्फस मध्ये मिळत नाही. अमॉर्फसचं आपण एक्झाम्पल काय काय सांगू शकतो, तर ग्लास असेल किंवा रबर असेल, ही झाली अमॉर्फस. हे काही पर्टिक्युलर टेम्परेचरला कुठल्या मेल्ट होत नाहीत किंवा यांच्यात कुठलीही पार्टिकलची पिरियॉडिक अरेंजमेंट नसते, ते रॅन्डमली अरेंजमेंट असतात. हे झालं क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सॉलिड मधलं मेन क्लासिफिकेशन. आता आपण अजून एक पॉइंट बघणार आहे, तो आहे आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. तर दोन्हीतला फरक काय? आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्सेस एकच क्रिस्टल स्ट्रक्चर फॉलो करतात. जसे की आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, फॉर एक्झाम्पल NaFnMgO. ह्यांच्यात आपण आता बघितलं क्रिस्टल स्ट्रक्चर यांनी काय सांगितलंय की आयसोमॉर्फिझम म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स सेम क्रिस्टल स्ट्रक्चर फॉलो करतात, म्हणजे त्यांचा ऍटॉमिक रेशो हा सेम असतो. आता ह्यांच्यातला ऍटॉमिक रेशो बघायला गेला तर सोडियमचा 1 आहे, F 1 आहे, Mg 1 आहे, O पण 1 आहे, म्हणजे यांच्यातला ऍटॉमिक रेशो काय झाला 1:1. म्हणजे हे काय झाले, एकमेकांचे आयसोमॉर्फ झाले. आणि दुसरं काय आहे टाइप आपला पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मध्ये काय असतं, एकच सबस्टन्स दोन पेक्षा जास्त क्रिस्टल स्ट्रक्चर एक्झिबिट करतो. जसे की फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकू कार्बन. कार्बनचे आपल्याला माहित असलेले कुठले कुठले पॉलिमॉर्फ्स आहेत, तर पहिला आहे डायमंड, दुसरा आहे ग्राफाइट, आणि तिसरा आहे फ्युलरिन. ह्यात काय करतो, कार्बन 3 वेगवेगळे क्रिस्टल स्ट्रक्चर एक्झिबिट करतो, म्हणून ह्याला पॉलिमॉर्फिझम म्हटलं जातं. आणि ज्यावेळी दोन सबस्टन्स एकच क्रिस्टल स्ट्रक्चर फॉलो करतात, त्यांचा ऍटॉमिक रेशो सेम असतो, त्यांना आयसोमॉर्फिझम म्हटलं जातं. त्यात आपण अनेक एक्झाम्पल बघू शकू. आहे NaNO3 आणि CaCO3. आता ह्याच्यातला रेशो आपण कसा बघू शकतो, 1:1:3, 1:1:3. यांच्यातला ऍटॉमिक रेशो परत इक्वल आला. हे झाले आयसोमॉर्फ्स, हे झालं पॉलिमॉर्फ्स.